नमस्कार मित्रांनो, मी प्रसन्न चितळे. तुम्हाला एक आज छोटासा डेमो दाखवायचा आहे. आता डेमो म्हणण्यापेक्षा आपण ॲक्च्युअल जी फीचर आहे व्हॉट्सअपचं बिझनेस करणाऱ्यांसाठी ते दाखवायचं आहे. नॉर्मली मी बघितलं आहे पुष्कळ वेळा तुम्ही सहयोगी ब्राह्मण संघावरती स्वतःचे इमेजेस टाकत असता, कॅटलॉग टाकत असता. पण त्या पुष्कळ वेळा कधी त्या कॅटलॉग इमेजेस जुन्या जशा होत जातात तशा त्या म्हणजे रिचेबल नाही राहत, म्हणजे त्याला पाहता येत नाही लगेच. तर त्याच्यासाठी एक छोटासा आपला जो उपाय आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकच काम करावं लागेल की जर तुम्हाला तुमच्या कस्टमर्सला तुमचे प्रॉडक्ट घेण्याला सोयी तुम्हाला उपलब्ध करून द्यायच्या असतील तर तुम्हाला तुमचं व्हॉट्सअपचं जे अकाउंट आहे ते बिझनेस अकाउंट असायला पाहिजे. त्याची एक वेगळी ॲप्लिकेशन असते. तुमचं एक्झिस्टिंग अकाउंट पण तुम्ही कन्वर्ट करू शकता किंवा तुम्ही जे कम्प्लिटली न्यू व्हॉट्सअपला असाल तर नवीन व्हॉट्सअप बिझनेस अकाउंटची ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर ती डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये जो फीचर आहे त्याचाच आपण आता डेमो बघणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जसं असं विचार करा की मी कस्टमर आहे आणि मला एक कंपनी आहे संस्कारी बाजार नावाची, त्याच्याकडनं काही प्रॉडक्ट घ्यायचे आहेत. तर मी ती ट्रान्झॅक्शन कशी करीन. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट्सअपवर जाऊया आणि व्हॉट्सअपवर गेल्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर अकाउंटवर जाऊया. आपण सध्या असलेला ऑर्डर जो आहे तो डिलीट करून टाकू. आता याच्यामध्ये बघा, या संस्कारी बाजार इंडियामध्ये तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथे कॅटलॉग नावाचा एक ऑप्शन दिसेल. तर हा कॅटलॉग नावाचा ऑप्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचे प्रॉडक्ट टाकावे लागतील. तर जसं तुम्ही तुमचं बिझनेस अकाउंट क्रिएट केलं तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली हा ऑप्शन जो असतो कॅटलॉग नावाचा तो तुम्हाला एनेबल होतो आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉडक्ट टाकू शकता. तर तुम्ही प्रॉडक्ट टाकल्यानंतर तुम्हाला इथे इमेजेस दिसायला लागतील. मग त्याच्यामध्ये कॅटलॉगची इन्फॉर्मेशन, कॅटलॉगचे डिटेल्स, कॅटलॉगची प्राईस, असं म्हणजे त्या प्रॉडक्टची प्राईस असं सगळं तुम्हाला टाकता येतं. तर आपण एक ऑर्डर क्रिएट करूया. सो फॉर एक्झाम्पल आपण समजा ही पगडी घेतली तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा या कॅटलॉगवरती जाऊन ऑर्डर क्रिएट करूया की ही पगडी आपण घेतली. त्याच्यानंतर लेट्स ॲज्युम करा आपण एक मोबाईल स्टँड घेतला आणि मग आपण आपल्या कार्टवरती गेलो आणि कार्टवरती गेल्यानंतर आपल्याला त्याची टोटल एस्टिमेट अकाउंट आपल्याला इथे दिसली. तर याच्यामध्ये आपण जेव्हा प्लेस ऑर्डर करतो तर ही प्लेस ऑर्डरची नोटिफिकेशन त्या पर्टिक्युलर जो वेंडर आहे ज्याच्याकडनं आपण माल विकत घेतो आहे त्याला जाणार आणि मग तो पुढे जाऊन कम्युनिकेट करणार तुम्हाला की पोर्टरनी पाठवायचं आहे का, की कसं पाठवायचं आहे, की पिकअप करणार आहे, की जे काही तुमचं करायचं असेल त्याच्यामध्ये ते पुढे त्याच्यामध्ये होईल. आणि याच्यामध्ये तुम्ही प्लेस ऑर्डर केलं की ते नोटिफिकेशन त्या पर्टिक्युलर माणसाला मिळणार. आता याच्यामध्ये 3-4 ऑप्शन आहे की एक्झिस्टिंग ऑर्डरलाही तुम्ही मॉडिफाय करू शकता किंवा हा ऑर्डर डिलीट पण करू शकता. की जसं तुम्ही इथून सगळ्यात पहिल्यांदा याला पूर्ण सिलेक्ट केलं आणि इथे जाऊन तुम्ही डिलीट केलं तर तुम्हाला तो पूर्णच्या पूर्ण तुम्हालाही डिलीट होणार आणि त्याला पण नोटिफिकेशनमध्ये तो डिलीट होणार. आणि जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन त्या पर्टिक्युलर याला एडिट पण करू शकता. की याच्यामध्ये एडिट म्हणण्यापेक्षा तुम्हाला पुन्हा जर जायचं असेल तर त्या कॅटलॉगमध्ये जाऊन तुम्ही ऑर्डर समजा नवीन ॲड केला तर तुम्ही नवीन ऑर्डर पण ॲड करू शकता. जसं आपण एक नवीन मोबाईल स्टँड घेऊ तर याचा एक सेपरेट जो हे असतो नवीन ऑर्डर इथे क्रिएट होईल आणि त्याची पण नोटिफिकेशन त्या माणसाला जाईल. तर अशा प्रकारे फीचर अतिशय चांगला आहे. आता इमॅजिन करा की तुम्ही इथे भाकरी टाकाल, तुम्ही इथे तुमचे वाती टाकाल, तुम्ही तुमच्या जे काही प्रॉडक्ट्स असतील ते आपल्या बिझनेस अकाउंटवर साड्या असतील, टी शर्ट्स असतील, ऑर्नामेंट्स असतील, जे काय असतील ऑक्सिडाईज आयटम असतील ते आपल्या कॅटलॉगमध्ये जेव्हा टाकाल तर तुम्ही त्याचं नोटिफिकेशन आपल्या कस्टमरला सांगू शकता की आम्ही असं आहेत आणि आमच्या याच्यावरती येऊन तुम्ही याचे प्रॉडक्ट विकत घेऊ शकता. तुम्हाला याच्याबद्दल अजून मदत लागत असेल तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आनंदाने आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद.